सर्वप्रथम महाराष्ट्र दिन, कामगार दिन व बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्वांना सर्व शुभेच्छा। आज या महाराष्ट्र दिनानिमित्त आम्ही सर्व परभणी शहरातल्या जे काय सामाजिक संघटना सामाजिक काम करतात सर्व मिळून कामगारांचा आज सत्कार केला आम्ही काही, आणि महाराष्ट्रातील बंधुगिरी कमी व्हावं आणि अंधश्रद्धा पूर्णपणे बंद व्हावं या हेतूने आम्ही गोविंद पानसरे साहेबांना 1 मिनिटाची श्रद्धांजली आहे व त्यांनी लिहिलेलं पुस्तक शिवाजी कोण होता हे पुस्तक वाटप केलं आणि 2 महिन्याच्या परभणी जिल्ह्यात 5 पुस्तकाचं वाटप आम्ही करणार आहोत हे प्रण केलं, जेणेकरून समाजामध्ये एकता राहावी, शिवाजी महाराजांचे फुलेशाह आंबेडकर विचार जिवंत राहावे, महाराष्ट्र अखंडित राहावं। आज आम्ही सर्व बहुजन विचाराच्या संघटनेच्या वतीनं आणि सर्व पक्षाच्या वतीनं आज आम्ही इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि शिवाजी पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या जे मुद्दा उचलला आमदार गायकवाड यांनी, शिवाजी कोण होता, शिवाजी हा उल्लेख म्हणजे एकेरी नसून हा आपला म्हणजे लहानपणापासून समजा माझं नाव कसं गजानन आहे, तर गजानन हा लाडक्या याने केलेला विषय आहे, गजानन कोण होता। तसाच हा शिवाजी कोण होता याच्यावरून म्हणून उल्लेख केलेला आहे, पण त्याचा कुठेतरी आवचा बाऊ करून हे हिंदू सनातनी संघटनेच्या वाल्यांनी हिंदू आणि बहुजन विचाराच्या लोकांमध्ये भांडण तेढ निर्माणाचा प्रयत्न केला। पण इथं कोणी कोणाला बळी न पडता या विचारधारेला सोडून आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे बागेश्वर बाबा आणि आनंद स्वरूप यांना स्वामी लावायचं सुद्धा यांची हेन लायकी नाही। आज जे भगवं वस्त्र जे घालून फिरत आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे ते भगवं वस्त्र घालून पडते, अन्यथा यांना चड्डी घालण्याची सुद्धा यांची अवकात नाही। म्हणून आज आम्ही या सर्व संघटना सामाजिक चळवळीच्या वतीनं आम्ही आज तीव्र निषेध व्यक्त करून आज कलेक्टर मार्फत आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाची आमची अशी दखल आहे की जसं शासनाने याच्या FR नुसार या बागेश्वर बाबा व आनंद स्वरूप आणि ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे त्यांच्यावर शासन मार्फत गुन्हा दाखल करून आणि त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा सर्व समविचारी संघटनेच्या वतीने आम्ही आंदोलन तीव्र छेडू हीच विनंती आहे।